हरिओम मित्रांनो, आज आपण आपल्या 9 जे प्रमुख देवता आहेत यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण सुरुवात करणार आहोत गणपती बाप्पापासून, कारण की पहिले प्रमुख देवतांमधील सर्वप्रथम येतात ते आपले गणपती बाप्पा. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया. तर मित्रांनो, ही माहिती मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. भगवान श्री गणेश. श्री गणेशाचे रूप अतिशय सुंदर आणि शुभ आहे. तो एक दात आणि 4 हातांचा मालक आहे. त्यांच्या 4 हातात अनुक्रमे पाश, अंकुश, मोदक पात्र आणि वरमुद्रा आहेत. तो लाल रंगाचा, मोठे पोट, मोठे कान असलेला आणि पिवळे कपडे घातलेला असा आहे. रक्तचंदन त्यांना खूप आवडते आणि रक्तरंगी फुले विशेष त्यांना आवडीचे आहेत, म्हणजेच लाल रंगाची फुले मित्रांनो. तो पटकन आपल्या भक्तांवर प्रसन्न होतो, अवतरतो आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. एका रूपात भगवान श्री गणेश हे उमा महेश्वराचे पुत्र आहेत. तो प्रथम पूजनीय, गणसेना प्रमुख आणि शुभ आहे. त्यांच्या अनंत नावांमध्ये सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्णक, लंबोदर, विकट, विघ्ननाशक, विनायक, धूम्रकेतू, गणाध्यक्ष, भालचंद्र आणि गजानन ही 12 नावे मित्रांनो खूप प्रसिद्ध आहेत. ही नावे ऐकल्याने किंवा याचा जप केल्याने लग्न व तुमच्या प्रवासांमध्ये अशा छोट्या छोट्या जे अडथळे येतात ते कधीच येत नाही मित्रांनो. पण ह्या 12 नावांचा तुम्ही जप किंवा स्मरण केले पाहिजे. तसेच मित्रांनो, गणपतीचे स्वरूप, त्यांचे मनोरंजन आणि त्यांच्या मनमोहक मूर्तीची विविध रूपे, त्यांचे वर्णन पुराण आणि शास्त्रांमध्ये आढळते. तर कल्पभेदापासून त्यांचे अनेक अवतार झाले आहेत. त्यांची सर्व पात्रे शाश्वत आहेत. पद्मपुराणानुसार एकदा श्री पार्वतीजींनी आपल्या शरीरातील मळापासून एक पुरुष रूप निर्माण केले, ज्याचा चेहरा हत्तीसारखा होता. मग त्यांनी ती आकृती गंगाजीत टाकली आणि गंगाजीत पडताच तो आकडा मोठा झाला, म्हणजेच तो आकाराने तो जो जीव आहे तो खूप मोठा झाला आणि त्याला पार्वती मातेने पुत्र असे संबोधले. देव समाजाने त्यांना गंगा म्हणून सन्मानित केले आणि भगवान ब्रह्मदेवाने त्यांना गणांचे आधिपत्य दिले आणि त्यांचे नाव प्रथमतः गणेश ठेवले. तर मित्रांनो, सर्व माहिती देऊन झालेली आहे. आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. नारायण.